संदीप सर मुझे बताओ इसमें से स्मेल आ रहा है क्या आपको? इसमें कुछ भी स्मेल नहीं है, थोड़ा भी स्मेल नाही आ रहा है? नहीं थोड़ा भी या अशा प्रकारचं काळ एकदम खत असतं आपलं, त्यामध्ये 10 ते 12 घटक मिक्स असतात. अब हाथ में देखो देखो, अभी देखो स्मेल आ रहा है क्या? नहीं नहीं स्मेल नहीं आ रहा है इसका, बहुत अच्छा है ये. अभी आता आपण कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवतो की हे आता झाड लावायचं आपण, हे अजून झाड लावलेलं नाही, लावायला लागलेलं आहे. तर काय करायचं की हे थोडीफार माती साईडला काढून साईडला घ्यायची, इधर साईडला थोडीफार माती घ्यायची. हे जे आपलं खत आहे जास्त नाही वापरायचं, थोडंसं वापरायचं. हे साईडनं आतल्या साईडनं थोडंसं असं पसरून टाकायचं, बस एकच मूठ टाकायची एका ह्यासाठी. आणि हे जे आपलं हे आहे झाड आहे, हे झाड ह्याच्यामध्ये ठेवायचं. संदीप सर रखो इधर, पौधा इधर रखो. याचे जे मुळ आहेत हे दाबायचे नाहीत, थोडे थोडे हवेवार असे वरच्यावर पसरून ठेवायचे आणि ह्याच्यावरून माती टाकायची. संदीप सर माती डाल, एक हात बी डाल दो इसमें थोड़ा बहुत. कितना हाँ, थोडं वरून लागले की थोडंफार वरून टाकायचं, ये जेणेकरून मुळापर्यंत ते पोचून जाईल व्यवस्थित. आणि ही माती आहे ना, सगळी माती आपण ह्याच्यामध्ये हे करून द्यायची. आता ह्याच्यामध्ये थोडी माती कमी आहे, संदीप सर ह्याच्यामध्ये थोडी अजून माती भरून घ्या एवढी, आणि मग हे झाडाचा रिझल्ट चांगला आहे. आता अशा प्रकारचे इथे एक झाड आहे यांचं, ह्याने दाखवलं की ह्याची जी मूळ वर आहेत आणि हे झाड असं लटपटते, तर त्यांना पण ह्यासाठी चांगला फुटवा आणि हिरवगार दिसावं असं त्यांना वाटते. मग ह्याला सुद्धा जे आपण खत टाकणार आहे ते पण ह्यांना आपण असं वरूनच टाकायचं थोडंफार, कारण आता ह्याला माती भरायची आपल्याला. असं थोडंफार वरून टाकून घ्यायचं खत आणि ह्याच्यावरून माती भरून घ्यायची, ज्याची मुळे बाहेर आली जातात. आता बरेच दिवस झाले ह्याचा माहित नव्हतं की कशा पद्धतीने करायचं की आता ह्याच्यावरून थोडी माती वरून घेतली, पाणी टाकलं की हे काम खत आपलं खत काम करायला चालू करत. अशा पद्धतीनं सगळ्या झाडांना खतं टाकायची. नवीन झाडं असेल तर आता मी सांगितलं तशा पद्धतीने टाकायची. अजूनही झाडं असतील तर थोडीफार माती ते ढिल्ली करून घ्यायची. आता ह्याच्या मोया वर आले तेव्हा आपण ढिल्ल्या केल्या कारण मोयाला दुखावत, आणि त्याच्यावरून माती टाकून खत टाकून पाणी टाकून द्यायचं, तर चांगला रिझल्ट. तुम्ही पण मागवा, खाली दिलेल्या नंबरवर. होम डिलिव्हरी आहे पुण्यामध्ये कुठेही. नमस्कार.